नमस्कार द्राक्ष बागायतदार मित्रांनो, तर आपण दक्षिण सोलापूरमध्ये आहे आणि दक्षिण सोलापूरमधून आपले काही बागायतदार आहेत. तर काय झालं, इकडे दक्षिण सोलापूरमध्ये भरपूर पाऊस झालता. एप्रिलला पण झालता आणि ऑक्टोबर छाटणी घेतल्यावर पण झाला. पण आपल्या सोबत द्राक्ष बागायतदार आहे. आता ही बाग बघितली तर फेल होती आणि बाग फुटताना पण कशी फुटली हे सगळे बागायतदार सांगतील. तर दादा तुम्ही मला सांगा की बाग कशी फुटली आणि त्यावेळेला तुमची काय परिस्थिती होती? बाग आपण छाटणी घेतली 8 ऑक्टोबरला आणि तिथून आपली नंतर बाग फुटताना पण लेट फुटली. लेट म्हणजे किती दिवस? म्हणजे साधारणतः 18-20 दिवसाच्या पुढे गेली. 20 दिवस गेले. 25 दिवसाच्या आसपास 25 गेली. 25 हा. दिवसाला केवढा होता? म्हणजे बाग फुटून आली त्यावेळेला केवढी होती? 25 दिवसाला बाग फुटून आली त्यावेळेला एक साधारणतः 2-3-4 घड दिसत होते झाडावर. झाडावर. हा. आणि आम्हाला वाटलं हे काय बाग गेली आमची कामातलं, कारण का तर पाऊस झालाय त्याच्यामुळे काहीतरी परिणाम झाला, काड्यावर इफेक्ट झाला असेल, त्याच्यामुळे असं झालं. का तर सरांनी तर ट्रीटमेंट लई सक्सेस दिलं होतं, पण आम्हाला वाटलं हे बहुतेक गेलं. त्यावेळी माझ्या मित्रांनी मला कॉल केला, माझा बाग तर फुटा लागलाय आणि कुठंतरी एक गोळा फुटलाय, त्याला तर फेलफुटच जास्त आहे, काय करू? आणि मी आलो बघितलं तर त्यावेळी पण सांगितलं एक समान फुट नसल्यामुळे ना प्रत्येक मागचं गोळा फुटा लागलाय, त्याच्यात 100% घड असेल. त्याला पण थोडं मी आश्वासन दिलं आणि सरांना विचारून घे म्हणलं. सर पण तुमच्या मार्गदर्शनामुळे सगळं सक्सेस झालं. परिस्थिती होती का तर क्रिटिकल परिस्थिती होती. बाग फुटायला साधारण जी 13 दिवसाची स्टेज आहे ती 19 दिवस झालं मला वाटतं, बरोबर आहे? हो. हा, 19 ते 25 घड दिसायला 25 दिवस गेले. घड दिसायला 25 दिवस गेले. म्हणजे 13 दिवसाची स्टेज आहे ही साधारण आम्हाला 19-20 दिवसावर गेली. म्हणजे 13 दिवसाची स्टेज दिसायला 19-20 दिवसावर गेली. एवढ्यापर्यंत कोणत्याही द्राक्ष बागायतदारांचा समतोल राहत नाही किंवा धीर धरत नाही. अशा परिस्थितीत सुद्धा बऱ्याच बागायतदार धीर सोडून देतात आणि बाग फेल घालवतात. पण आता इथं असं जिवंत उदाहरण आहे. आता मी मुद्दाम कमी द्राक्ष आहेत तिथं आलोय, जास्त द्राक्ष आहेत आपण तिथं गेलो नाही. तर का गेलो नाही? तर जास्त द्राक्ष आहेत तिथं जर घेतला तर तिथं म्हणणार काय हे काय सांगतोय, हे खोटं बोलतोय. पण सर्वसाधारण माल कमी आहे तिथंच आपण येऊन उभा राहिलोय. तर अशा परिस्थितीत विश्वास ठेवून जर काम केलं तर ते चांगल्या पद्धतीने पूर्ण होतंय आणि आत्ताच्या आत्ता लगेच झालं पाहिजे. हे जर आपण द्राक्ष बागायतदार करत बसलो तर संयम हा फार महत्वाचा आहे. आणि हा इथं संयम जो सुरुवातीलाच द्राक्ष बागायतदार बंधूंनी ह्या ठेवला तर खरंच त्यांचं आपल्याला आभार मानायला पाहिजे. का मानायला पाहिजे? तर 13 दिवसाची जर स्टेज 19 दिवसापर्यंत यायला लागली तर सगळ्यांच्या बागा फुटून एक वीतभर आलेल्या असत्या. आमची बाग एवढीच होती, पण बाग ही फुटायला वेळ झाला आणि आज बाग जर बघितली तर एकदम छान पद्धतीची आहे. असं